नाही, शेवटी देशासाठी राष्ट्रासाठी विश्वगौरव मोदीजी पूर्ण शक्तीने परिश्रम करत देशाच्या प्रगतीसाठी जेव्हा झटताय, एक संकल्प नवनिर्माणाचा घेऊन 2047चा जो शताब्दी महोत्सव स्वातंत्र्याचा होईल त्यासाठी माननीय मोदीजी पूर्ण प्रयत्न करताय। अशा प्रसंगी जे जे राष्ट्रप्रेमी देशभक्त लोक आहेत, असे जे राजकीय पक्ष आहे जे परिवारापेक्षाही देशाला जास्त महत्व देतात, राष्ट्रीय हिताला प्राधान्य देतात, त्यांना सोबत घेतलं पाहिजे। शेवटी सत्ता म्हणजे काही प्रायव्हेट कंपनी नाही की फक्त आपल्यापुरतं मर्यादित लाभांश किंवा डिव्हिडंड वाटायचं। सत्ता फक्त आपल्या पक्षातल्या लोकांसाठी वापरायची हा मोदीजींचा भाव नाही आहे। मोदीजींना असं वाटतं की सर्वांनी एकत्र यावं, देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावं, आणि म्हणूनच आपण तिकडे आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू सोबत आपण गेलो किंवा इतर ठिकाणी आपण बघितलं असेल की बिहारमध्ये जेव्हा नितीश कुमारनी प्रेमाचा हात पुढे केला, सहकार्याचा हात पुढे केला, तर आपण जुनं विसरून देशासाठी म्हणून एकत्रित येऊन हा संघर्ष काँग्रेसशी आहे किंवा काँग्रेसच्या त्या लोकांशी आहे ज्यांच्यामध्ये एक प्रकारची घमेंड आहे, उन्मत्तपणा आहे, परिवारवाद आहे, हा जो काय त्यांचा भाव आहे वसाहतवादाचा, त्याच्या विरुद्ध ही लढाई आहे। राज ठाकरे साहेब आमच्या सोबत येत असेल तर आनंद आहे। मुनगंटीवारजी, लहान लहान पक्षांना सोबत घेऊन एक मोठ बांधण्याचा भाजपचा हा प्रयत्न दिसतोय, मात्र आता लोकसभा निवडणुकांच्या अगदी तोंडावर काय वाटायला येणार या पक्षांच्या? नाही, शेवटी आपल्या वाट्याला काय येतं यापेक्षा देशाच्या वाट्याला विकास आणि प्रगती यावी हे महत्वाचं असतं। शेवटी आपण उद्या किती जागा लढल्या याच्यापेक्षा आपली जी लढाई आहे भयमुक्त भारताची, भूकमुक्त भारताची, विषमतामुक्त भारताची, आपला जो आर्थिक स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला आहे, जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी देश व्हावा, यामध्ये आपण आपला वाटा हा आपण कोणतं मदतीचं योगदान देऊ शकतो। शेवटी किती जागा लढल्या, किती जागा लढाव्यात हा मला वाटतं विषय थोडा गौण आहे। आणि तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही जेव्हा देशाचा विचार आला तेव्हा आम्ही 105 आमदार असताना सुद्धा मोठं मन केलं, यासाठीच केलं की देश हितासाठी। मुनगंटीवारचा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे 28 जागांचा तिढा हा केव्हा सुटणार आहे, म्हणजे यादी केव्हा जाहीर होणार आहे आणि नेमका फॉर्म्युला काय असेल हे केव्हा माध्यमांच्या समोर येईल? निवडणुकीचे फॉर्म भरण्याच्या अगोदर सर्व तिढा संपेल, एवढी घाई काय आहे? पहिले 19 फरवरी 19 एप्रिल पहिले आहे, आता 19 एप्रिल नंतर मग 26 एप्रिल 13 मे आपल्याकडे 5 फेज मध्ये आहे ना। त्यामुळे हा काही प्रश्न उपस्थित होईल असं मला वाटत नाही। साधारणतः 19 एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीची नावं ही सर्व आज उद्या घोषित होईल। नक्कीच, धन्यवाद मुनगंटीवारजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत होते। मनसे महायुतीमध्ये आता सहभागी होण्याच्या मार्गावर आहे, हा अंतिम टप्पा जो आहे तो आपण म्हणू शकतो, आणि आज ही महत्त्वपूर्ण बैठक होते। या बैठकीमध्ये नेमकं काय होतं याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री शिंदे ताज लँड्स हॉटेलमध्ये ज्या वेळेला पोहोचले, त्यांचा ताफा पोहोचला, त्यावेळची दृश्य आपण पाहताय। देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्यानंतर पोहोचलेले होते, त्यावेळची दृश्य आपण पाहताय, आणि राज ठाकरे या बैठकीसाठी आपल्या निवासस्थानावरून निघालेले होते, त्यावेळची दृश्य जी आहेत आपण पाहताय। त्याच्यामुळे 3-4 दिवसांपासून ज्या हालचालींना वेग आलेला होता की मनसे आता महायुतीमध्ये सहभागी होणार, तर त्यावर आज शिक्कामोर्तब होऊ शकतं का, अधिकृत घोषणा होऊ शकते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बैठकांचं सत्र